सेकंड क्वेश्चन आहे, 2 डाईस आर रोल सायमल्टेनियसली, इव्हेंट ए, इव्हेंट बी अँड इव्हेंट सी. लिहून घेऊया वन बाय वन. प्रथम आपल्याला काय करावं लागेल, सॅम्पल स्पेस काढावी लागेल. काय दिलेली आहे आपल्याला, 2 डाईस आर रोल सायमल्टेनियसली. 2 डाईस आर रोल सायमल्टेनियसली, एकाच वेळेला, पण प्रत्येक वेळेला काढताना वेगवेगळे येणार आहेत. आता 1-5 आला, मग पुढच्या वेळेला 2-2 आला, आता 4-5 आला. असे प्रत्येक वेळेला वेगवेगळे येऊ शकणार आहेत. आता 5-5 आला, मग तसे सगळेचे सगळे आपल्याला सॅम्पल स्पेस लिहून काढावे लागते. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जर का अशा प्रकारचे क्वेश्चन्स आले, उत्तर चुकू नये म्हणून एक नंबर आहे तो ॲज इट इज ठेवा, सेकंडचे नंबर्स बदलत राहा. अशा प्रकारे तुम्ही सगळेच्या सगळे कॉम्बिनेशन बरोबर परफेक्टली लिहू शकाल. बघा, सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 1-1, 1-2, 1-3, 1-4, 1-5, 1-6, त्याच्यानंतर 2-1, 2-2, 2-3 असे लिहायचं. ओके, कितपर्यंत, 6 पर्यंत लिहायचे आहेत. टोटली आपण सगळेच्या सगळे इव्हेंट्सचे आहे, सगळेच्या सगळे जे सॅम्पल स्पेस आहेत ते काउंट घेते, किती आले. देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 36. आता इव्हेंट ए काय दिलेला आहे बघूया. द सम ऑफ इज अ मल्टिपल ऑफ 6. कशी पाहिजे सम, एकतर 6 किंवा मल्टिपल ऑफ 6. म्हणजे मल्टिपल ऑफ 6मध्ये काय, 6 and 12. मग आपल्याला ह्या दोनचा कॉम्बिनेशन बनवायचं आहे. मग मी लिहिलं ए इज इक्वल टू 1-5, 2-4, 3-3, 4-2, 5-1, 6-6. इथे तर आणखीन 12 तर होणारच नाही आहे, 6-6च लास्ट आहे. मग देअरफॉर नंबर ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू 6. इव्हेंट बी बघूया. द सम इज मिनिमम 10. मिनिमम 10 म्हणजे 10 किंवा 10पेक्षा जास्त होते, म्हणजे 10, 11, 12 असे 3 नंबर्स येणार आहेत. बघूया काय आहेत त्याचे कॉम्बिनेशन. 4-6, 5-5, 5-6, 6-4, 6-5, 6-6. देअरफॉर नंबर ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू 6. आता इव्हेंट सी आहे, द सेम डिजिट ऑन बोथ डाईज. त्याला आपल्याला कॉम्बिनेशन्स कमी आहेत, म्हणजे 1-1, 2-2, 3-3 असेच आहेत, कारण दोन्हीही डाईसवरती आपल्याला सेम नंबर हवा आहे. तर त्याचे आपण इव्हेंट्स, त्याचे आपण सॅम्पल स्पेस लिहून घेऊया. मग आपण कॉम्बिनेशन लिहून घेतो, 1-1, 2-2, 3-3, 4-4, 5-5, 6-6. म्हणजे काय आहे, देअरफॉर नंबर ऑफ इव्हेंट सी इज इक्वल टू 6. आपला थर्ड क्वेश्चन आहे, 3 कॉईन्स आर टॉस सायमल्टेनियसली. आता एकूण मिळून कॉईन्स किती आहेत, 3 कॉईन्स आहेत. म्हणजे मग त्याचे जे आहेत आपल्याला सॅम्पल स्पेस कशी आपण लिहिणार. मग तिन्हीवरती हेड येईल, 2 हेड असतील, 1 टेल असेल, 1 हेड असेल, 2 टेल असतील. असे आपण सगळे कॉम्बिनेशन्स लिहून घेतलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजे इथे आपण काय लिहायचं आहे, देअरफॉर खाली लिहा, त्याच जागेवरती लिहा, दोन्हीला काही प्रॉब्लेम नाही आहे. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता आपल्याला इव्हेंट ए दिलेला आहे, टू गेट ॲटलिस्ट 2 हेड्स. मग काय कॉम्बिनेशन येईल, 3 हेड्स असतील, कारण किती पाहिजेत, ॲटलिस्ट 2 हेड्स पाहिजेत. 2पेक्षा 1 हेड असेल तर तो उपयोगाचा नाही. मग येईल HHT किंवा HTH किंवा THH, म्हणजे किती होतील, देअरफॉर नंबर ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू 4. इव्हेंट बी काय आहे, टू गेट नो हेड. नो हेड म्हणजे आपला हेड नकोच आहे, म्हणजे मग काय येईल, एकच फक्त इव्हेंट येईल की तिन्हीवरती काय आहे, टेलची साईन आहे. मग आपण लिहून घेतलेलं आहे, देअरफॉर नंबर ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर आहे इव्हेंट सी, टू गेट हेड ऑन द सेकंड कॉईन. फक्त सेकंड कॉईनवरती हेड पाहिजे आहे.
मग आपण काय लिहिलं HHH HHT THH THT म्हणजे किती आले सॅम्पल स्पेस आपले नंबर ऑफ इव्हेंट C इज इक्वल टू 4. आता बघूया क्वेश्चन नंबर 4 आपण. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते हे असे जरी क्वेश्चन्स असले आपल्या 2 किंवा 3 मार्कांसाठी जरी असले तरी हा ॲक्टिव्हिटी बेससुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे मधले वर्ड्स त्यांनी दिलेले असतील, मधले वर्ड्स तुम्हाला लिहायचे असतील किंवा तुम्हाला तसा काउंट करून लिहायचा असेल नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, असा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. सोपे क्वेश्चन असतील तरीसुद्धा जर आपल्याला हे परीक्षेमध्ये आले तर पूर्ण मार्क आपल्याला मिळू शकतात. फक्त 1-2दा ह्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. तर आपला 4th क्वेश्चन आहे 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म युजिंग डिजिट्स 0 1 2 3 4 5 विदाउट रिपिटेशन ऑफ द डिजिट्स. आता 2 डिजिट नंबर आहेत म्हणजे 01 02 03 04 05 हा डिजिट बनणारच नाही. म्हणजे बाकीचे आपल्याला ऑप्शन्स बघावे लागणार आहेत. हा गुगली टाईपचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यामुळे हा आपल्याला बनवताना ह्याचे जेव्हा सॅम्पल स्पेस आपण बनवणार आहोत तेव्हा 2 डिजिट्स म्हणजे त्याला काहीतरी नंबर्स असायला पाहिजेत. पहिला नंबर काहीतरी असला पाहिजे. म्हणजे तुम्हाला 1 घेता येईल, 2 घेता येईल, पण 0 घेता येणार नाही. 0पासून स्टार्ट होणारा नंबर किती फक्त 1 नंबरचाच डिजिट बनणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला तो लक्ष द्यावा लागेल. मग आपण लिहून घेतलेले आहे आपला आणि सॅम्पल स्पेस बनवलेले 10 12 13 14 15 16 21 22 24 25 असे आपण बनवत घेतलेले आहेत. देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 25. आता बघूया इव्हेंट ए काय सांगितलेला आहे. द नंबर इज फॉर्म इवन. आपला कसा नंबर बनवायचा आहे इवन नंबर. इवन नंबर बनवायचा म्हणजे लास्टली आपल्याला 2 4 6 असे नंबर हवे आहेत. बघूया कसे नंबर बनतील ते 10 12 14 पण याच्यामध्ये जे आहेत त्याचा 6 नंबरच्या नाही आहे म्हणजे तो येणार नाही आहे. 10 12 14 20 24 30 32 34 40 42 50 52 54 देअरफॉर नंबर ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू 13. आता इव्हेंट बी बघूया काय आहे. द नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. 3ने डिवाईड होणारे नंबर्स बनवायचे आहेत. मग काय येतील ते मग आपण लिहून घेतले आहेत. बी इज इक्वल टू 12 15 21 24 30 42 45 51 54 मीन्स देअरफॉर नंबर ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू 9. आता बघूया सी वाला. द नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. 50पेक्षा मोठे नंबर्स बघायचे आहेत. मग 51 52 53 54 देअरफॉर नंबर ऑफ इव्हेंट सी इज इक्वल टू 4. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 4. आपण जसं पाहिलं त्यामध्ये आपल्याला 3 कंडिशन्स दिलेल्या आहेत आणि एक फर्स्ट आपल्याला काढायचे सॅम्पल स्पेस म्हणजे एकूण मिळून 2 मार्क. प्रत्येक गोष्टीला आपण काढल्यानंतर आपल्याला अर्धा मार्क मिळणार आहे. 1 मार्कासाठी आला तर आपल्याला सॅम्पल स्पेस काढायचा आहे आणि कंडिशनप्रमाणे काढायचं आहे. 2 मार्कांसाठी आलं तर हेच आपल्याला 3 कंडिशन्स येतील आणि 1 सॅम्पल स्पेस काढायचा आहे किंवा हा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आपल्याला येऊ शकतो. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 4 काय दिलं आहे. 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म युजिंग डिजिट्स 0 1 2 3 4 5 विदाउट रिपिटेशन ऑफ द डिजिट्स. काय सांगितलेलं आहे रिपिटेशन झालं नाही पाहिजे. पण नंबर कसे दिले 0 1 2 3 4 5. आता 0 नंबरने स्टार्ट केला एखादा नंबर तो किती नंबरचा होणार आहे 1 डिजिटचाच होणार आहे. म्हणजे तसा नंबर आपल्याला तयारच करता येणार नाही. म्हणजे आपल्याला 1पासून नंबर सुरू करायचे म्हणजे 1 0 10 12 13 14 15. मग 2पासून सुरू होणार आहे 20 21 23 24 25. मग 3पासून सुरू होणार आहे 30 31 32 34 35. मग 4पासून सुरू होणार आहे 40 41 42 43 45. मग 5पासून सुरू होणार आहे 50 51 52 53 54. देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 25.
आता बघूया इव्हेंट काय दिलेला आहे. कंडिशन फॉर इव्हेंट ए, द नंबर फॉर्म इज इवन. कसे नंबर्स पाहिजेत? इवन नंबर्स पाहिजेत. म्हणजे लास्टला कोणते डिजिट्स पाहिजेत? 0, 2, 4, 6 असे नंबर पाहिजेत. 6 नंबर तर आहेच नाहीत, म्हणजे 0, 2 आणि 4. मग आपण नंबर लिहून घेतलेले आहे. ए इज इक्वल टू इन द कर्व ब्रॅकेट 10, 12, 14, 20, 24, 30, 32, 34, 40, 42, 50, 52, 54. Therefore number of event A is equal to 13. आता इव्हेंट बी बघूया. द नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3, म्हणजे 3नी भाग जाणारे नंबर्स लिहायचे आहेत. 3ची आपली डिव्हिजिबिलिटीची रूल काय आहे? सम कशी आली पाहिजे? 3च्या मल्टिपल्समध्ये आली पाहिजे. मग आपले नंबर्स आलेले आहेत. बी इज इक्वल टू ओपन द कर्व ब्रॅकेट 12, 15, 21, 24, 30, 42, 45, 51, 54. Therefore number of event B is equal to 9. सी आहे. द नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. ग्रेटर दॅन 50 सांगितलेला आहे, म्हणजे 51, 52, 53 असे पुढचे नंबर्स लिहायचे आहेत. मग आपल्याकडे कोणकोणते अवेलेबल्स आहेत? तर 51, 52, 53, 54 आपण लिहून घेतलेले आहेत. देअरफॉर नंबर ऑफ इव्हेंट सी इज इक्वल टू 4. क्वेश्चन नंबर 5 आहे आपला. फ्रॉम 3 men and 2 women environment committee of 2 persons is to be formed. किती पर्सन्स आहेत? 3 men आहेत आणि 2 women आहेत, आणि 2 पर्सन्सची आपल्याला एक कमिटी निर्माण करायची आहे. मग आपला सॅम्पल स्पेस काय होईल? लिहून घेतलेलं आहे. फ्रॉम 3 men and 2 women कमिटी फॉर्म ऑफ 2 persons. मग आता एकाला नाव दिलं M1, M2 आणि M3, आणि विमेनमध्ये आहेत, मग त्यांना आपण नाव दिलं W1, W2, कारण 2 वुमेन आहेत आणि 3 मेन आहेत. मग आपण कमिटी फॉर्म केलेली आहे. मेनची केली M1, M2, M1, M3, M2, M3. विमेन्सची केली विमेन 1, विमेन 2. मग आपल्याला जी आहे ती आपण मॅनबरोबर पण लावली. मग M1, W1, M1, W2, M2, W1, M2, W2, M3, W1, M3, W2. Therefore number of sample space is equal to 10. अशा 10 कमिट्याज आपल्याकडे तयार होतील. आता त्यांनी इव्हेंट आपल्याला सांगितलेला आहे. काय आहे? कंडिशन फॉर इव्हेंट ए, देअर मस्ट बी ॲट लीस्ट 1 विमेन मेंबर. मग एक मेंबर विमेन असणारे कोणकोणते ग्रुप्स आहेत? W1, W2, M1, W1, M1, W2, M2, W1, M2, W2, M3, W1, M3, W2. Therefore number of event A is 7. आता कंडिशन फॉर इव्हेंट बी आहे. 1 man 1 women कमिटी टू बी फॉर्म. एक माणूस आणि एक बाई असलेली कमिटी निर्माण करायची आहे. M1, W1, M1, W2, M2, W1, M2, W2, M3, W1, M3, W2. Therefore number of event B is equal to 6. Condition for event C, there should not be a women member. फक्त मेन पाहिजे आहेत. मग काय होईल? M1, M2, M1, M3, M2, M3. Therefore number of event C is 3. 5.3 मधला लास्ट क्वेश्चन आहे. 1 coin and 1 die are thrown simultaneously. 1 coin आणि 1 die आहे, म्हणजे आपला सॅम्पल स्पेस काय तयार होतील? डायमध्ये किती येतील? 1, 2, 3, 4, 5, 6. आणि कॉईनमध्ये काय होईल? हेड आणि टेल. मग H1, H2, H3, H4, H5, H6. आणि T1, T2, T3, T4, T5, T6. म्हणजे देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 12. आता कंडिशन फॉर इव्हेंट ए आहे. टू गेट हेड अँड ॲन ऑड नंबर. हेड पाहिजे आणि ऑड नंबर पाहिजे आहे, म्हणजे मग काय होईल? हेडमधले सगळे नंबर्स बघायचे आणि ऑड नंबर पाहिजेत, म्हणजे 1, 3, 5. मग आपण लिहून घेतला H1, H3, H5. देअरफॉर नंबर ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू 3. तुम्हाला ज्यावेळेला प्रॅक्टिस करायची आहे तेव्हा तुम्ही ह्याच्यासमोरच देअरफॉर जागा असेल तर लिहू शकता, पण
परीक्षेमध्ये लिहायचे तेव्हा नेक्स्ट लाईनवरतीच लिहा. इव्हेंट बी आता बघूया. टू गेट अ हेड ऑर टेल अँड ॲन इवन नंबर. आता काय पाहिजे, हेड किंवा टेल काही पण चालेल, पण इवन नंबर पाहिजे. म्हणजे 2, 4 आणि 6. मग लिहून घेतले H2, H4, H6 आणि T2, T4, T6. देअरफॉर नंबर ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू 6. आता बघूया इव्हेंट सी काय आहे. ग्रेटर दॅन 7 अँड टेल ऑन द कॉइन. असं एकही येणार नाही. टेल येऊ शकेल पण ग्रेटर दॅन 7 आहेत का डाईसमध्ये? ग्रेटर दॅन 7, 8, 9, 10 आहेत का? जेव्हा आपण 2 डाईस एकत्र फिरवू, थ्रो करू, त्यावेळेला तसं ते मिळू शकतात. पण आत्ता तर एकच डाय आहे म्हणजे मिळणारच नाही. म्हणजे आपला कसा असेल, एम्प्टी असेल, नल असेल. आणि मग आपण काय लिहिणार आहोत त्याला. देअरफॉर नंबर ऑफ इव्हेंट सी इज इक्वल टू 0.